आज आपण उडदाचे पापड करायचे आहेत. त्यासाठी हे डाळींचं प्रमाण घेतले आहेत. 2 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. 1/2 किलो उडीद डाळ घेतलेली आणि 1/2 किलो मूग डाळ घेतलेली आहे. तर या प्रमाणात आपण पीठ बनवायचं आहे. दोन्ही डाळी एकत्र मिक्स करून घेऊया आणि कॉटनच्या कापडाने पुसून घेऊया, म्हणजे काही डस्ट असेल तर निघून जाईल. आता डाळी मिक्स केल्यानंतर आपल्याला बारीक पीठ दळून आणायचं आहे. पीठ दळून आणलेलं 1 किलोच्या प्रमाणात आपलं पीठ तयार आहे आणि असं हे बारीक दळून आणलेलं आहे. एकदम बारीक पीठ गिरणीतून दळून आणायचं. आता आपण हे मळून घेऊया. त्याच्या अगोदर काय करायचं, आपल्याला पापड लाटताना पीठ आपल्याला कोरडं बाजूला लागेल, त्यासाठी पीठ काढून ठेवूया बाजूला, नाहीतर एखाद्या वेळेस पीठ विसरून जातं. एक पळीभर पीठ मी बाजूला काढून ठेवलेलं आहे. हा पापड मसाला 1 किलोसाठी घेतलेला आहे. 1 किलोसाठी पॅकेट मिळतं रेडीमेड, तो मी वापरलेला आहे. तुम्ही कोणत्याही चांगल्या कंपनीचा मसाला वापरा. तर ह्याच्यामध्ये मीठ, हिंग, काळी मिरी, पापड खार सर्व याच्यामध्ये मिक्स आहे. आपल्याला वरून काहीच घालण्याची गरज नाही आहे. पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी 1 पेला पाणी घेतलेलं आहे. एका स्टीलच्या पातेल्यामध्ये 1 पेला पाणी घ्यायचं. आपण ॲल्युमिनियम, पितळ, तांबे कोणतंही भांडं वापरायचं नाही, कारण पापड खारची रिॲक्शन या भांड्यांबरोबर होते. याच्यामध्ये आपण पापड मसाला मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये पापड खार असतो, तर त्याची रिॲक्शन होते इतर कोणताही धातू वापरला तर. यासाठी आपण धातू न वापरता हे स्टीलचं पातेलं वापरायचं आहे. मिक्स करून घेऊया थोडंसं. पापड खार पाण्यामध्ये मिक्स करून घेतला. आता मी कोमट करण्यासाठी हा ठेवत आहे, म्हणजे पाणी आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. आता पाण्यामध्ये यासाठी मिक्स केलेलं आहे की पापड खार व्यवस्थित पिठाला लागला पाहिजे. जर आपण पापड खार असाच मिक्स केला तर कुठे पापड खार लागतो, कुठे लागत नाही, पापड व्यवस्थित फुलत नाही. तर पापड खार, मीठ हे सर्व विरघळलं पाहिजे आणि व्यवस्थित पिठाला लागलं पाहिजे, यासाठी आपण पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आता याच्यामध्ये काळी मिरी आहे. काळी मिरीला थोडीशी उष्णता लागली की मऊ पडते आणि पापडामधून बाहेर निघत नाही. यासाठी पण आपण थोडंसं गरम करून घेऊया. थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. फक्त हे साहित्य सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. या पद्धतीने कोमट करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. आता पाणी थोडंसं कोमट करून घेतलं आणि हे थंड करून घेतलेलं आहे. पाणी व्यवस्थित थंड करून घ्यायचं. जर पाणी गरम राहिलं तर आपलं पीठ काळं पडतं, यासाठी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. आता पीठ मळताना हे पाणी येते थोडं थोडं घालून घ्यायचं आणि पीठ मिक्स करून घ्यायचं. एकत्र सर्व घालायचं नाही, थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करायचं, म्हणजे मीठ, पापड खार सर्वत्र व्यवस्थित लागला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्स करत राहायचं आहे. सर्व पाणी टाकून घेतलेलं आहे मी. आता पाणी एकच पेला घातलं होतं. आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सुरुवातीला, आणि लागलं तर आपण लागेल तसं पाणी घालूया. परंतु हे जे मसाल्याचं पाणी आहे ते व्यवस्थित सर्व पिठाला मिक्स करून घेऊया, म्हणजे कुठे पीठ आळणी राहिलं असं व्हायला नको. सर्वत्र व्यवस्थित लागलं पाहिजे. पीठ व्यवस्थित मिक्स केलेलं आहे मसाल्याबरोबर. तर अशा पद्धतीने हे थोडंसं असं ओलसर झालेलं आहे. अशा पद्धतीने मसाला मिक्स करायचा, म्हणजे पीठ मळताना पण आपल्याला त्रास होत नाही. आपण याच्यामध्ये मूग डाळ घातलेली आहे. मूग डाळीमुळे पीठ जास्त चिकट होत नाही. फक्त उडीद डाळ घातली तर हात सगळे बरबडतात आणि पीठ मळायला पण खूप त्रास होतो, आणि रंग पण मूग डाळीमुळे चांगला येतो. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून पुन्हा एकदा मळून घेऊया. आता आपल्याला हे पीठ घट्ट मळायचं आहे, पातळ नाही मळायचं. पातळ मळलं तर उष्णतेमुळे पीठ आणखी थोडं पातळ होतं. या दिवसांमध्ये उष्णता खूप असते, त्यामुळे पीठ पातळ होत जातं. तर घट्ट मळायचं आहे आपल्याला. थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊ. एकदम पाणी घातलं तर पाण्याचा अंदाज येणार नाही आणि पीठ पातळ होईल. थोडं थोडं पाणी घालूया आणि थोडं थोडं मळून घेऊया. पीठ मळून घेतलेलं आहे आणि खूप जास्त जोरात जोरात मळायचं नाही. फक्त एकत्र मिक्स करून मळून घ्यायचं आहे. थोडंफार मळून घ्यायचं आहे. थोडंसं ओबडधोबड मळलं तरी पण चालेल. आता हे परंतु हे असं घट्ट मळायचं आहे, कारण उष्णतेच्या दिवसांमध्ये पीठ उष्णतेने पातळ होतं. जर पीठ पातळ झालं तर पोळपाटला खाली चिकटून राहील आणि पापड व्यवस्थित होणार नाही. जर पीठ घट्ट असेल तर आपण थोडंसं तेल लावून पातळ करू शकतो, पण पातळ झालं तर काही नाही करता येणार. तर याच्यामध्ये मी तेल नाही घातलेलं, फक्त पाण्याने पीठ हे मळून घेतलेलं आहे. तर आपण हे 2 तासासाठी झाकून ठेवायचं आहे, किंवा तुम्ही रात्री मळून घ्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पापड केले तरी पण चालतील. पण हे पीठ थोडंसं भिजायला पाहिजे, यासाठी आपण 2 तासासाठी झाकून ठेवूया. आता हे पीठ 2 ते 3 दिवस टिकतं. तुम्ही थोडे थोडे पापड एकटे असाल तर 2 दिवस थोडे थोडे अर्धा किलोचे पापड बनवले तरी पण चालतील. पीठ हे छान 2 ते 3 दिवस टिकतं. फ्रीज शिवाय पण हे पीठ छान राहतं. पीठ मळण्यासाठी 1.25 ते 2 पेले पाणी लागतं. तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त लागू शकतं. थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळलेलं आहे.
आता हा डबा घेतलेला आहे, आपण पीठ ह्याच्यामध्ये झाकून ठेवणार आहे. हा एक स्टीलचा डबा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 थेंब तेल टाकलेलं आहे. तेल जास्त टाकायचं नाही आहे, फक्त पीठ आहे ते तळाला चिकटून राहू नये यासाठी मी तेल लावलेलं आहे. आता हा आपण डबा झाकून ठेवूया आणि 2 तासानंतर पापड करूया. डब्याचं झाकण काढलं. आता 2 तासानंतर पीठ व्यवस्थित झालेलं आहे. अगदी आपण घट्ट मळलं होतं, थोडंसं मऊ झालेलं आहे हे पीठ. आता आपण ह्याच्यातला थोडासा भाग काढून घेऊया आणि बाकीचं पीठ तसंच झाकून ठेवायचं आहे. आता इतका असा गोळा मी काढून घेतलेला आहे. हे बाकीचं पीठ झाकून ठेवूया, कारण उष्णतेमुळे त्याला हवा लागते आणि कोरडं पडतं पीठ, यासाठी पीठ झाकून ठेवायचं आपण. आता हा खलबत्ता घेतलेला मी आणि ह्याला थोडासा तेलाचा हात पुसून घ्यायचा, म्हणजे पीठ याला चिकटणार नाही आहे. उडदाचं पीठ असतं ते खूप चिकट असतं, त्यामुळे चिकटून राहतं. यासाठी तेलाचा हात आपण पुसून घेतलेला आहे. आता हे थोडं थोडं पीठ घेतलेलं आहे मी आणि हे कुटून घेऊया. पीठ कुटून घेतल्यामुळे ह्याला बबल चांगले येतात आणि पीठ हलकं हलकं होतं, थोडंसं मऊ होतं. तर या पद्धतीने आपण हे पीठ कुटून घेऊया. थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि कुटून घ्यायचं. आता हे कुटल्यानंतर चिकटलेलं नाही अजिबात, पीठ अगदी आपलं व्यवस्थित झालेलं आहे. पीठ घट्ट मळून घ्यायचं, कारण चेचल्यानंतर पण ते थोडंसं मऊ होतं. आता हे कुटून पीठ घेतलं होतं, त्याचा असा लांबसर गोळा बनवायचा. मी थोडं थोडं पीठ सर्व कुटून घेतलेलं आहे आणि डब्यामध्ये झाकून ठेवलं. तर त्याच्यातला एक भाग घेतला आणि अशा पद्धतीने याचा रोल बनवून घ्यायचा, कारण आपल्याला एकसारख्या लाट्या बनवायच्यात. त्यासाठी असा एकसारखा लांबट आकाराचा गोळा बनवून घेतला हा. आता हा आपण एकसारख्या आकारामध्ये कट करून घेऊया. या पद्धतीने कट करायचा, म्हणजे एकसारखे गोळे बनतात आणि पापड पण एकसारखे होतात. तुम्हाला ज्या पद्धतीने छोटा मोठा पाहिजे असेल त्या पद्धतीने गोळे करून घ्या. आता ह्या सर्व एकसारख्या आकारामध्ये लाट्या करून घेतलेल्या आहेत. या पद्धतीने लाट्या करायच्या, म्हणजे पापड कमी जास्त होत नाहीत आणि एकसारखे पापड होतात. आता या लाट्या त्या आपण एका डब्यामध्ये काढून घेऊया. एक 4-5 मी वर ठेवते, बाकीच्या सर्व काढून घेऊया. आता ह्या कोरड्या पडू नयेत, वाळू नयेत, यासाठी आपण हवाबंद डब्यामध्ये ठेवून देऊया, म्हणजे उष्णतेने ह्या कोरड्या पडणार नाहीत आणि लाटताना आपल्याला त्रास होणार नाहीत. जर कोरड्या पडल्या तर लाटता येणार नाहीत. आता पापड करण्यासाठी मी हे लाटणं घेतलेलं आहे आणि हे रेषा असलेलं लाटणं आहे, म्हणजे रेषा असल्यामुळे काय होतं, पापडावर दाब पडतो आणि पीठ पटपट पुढं सरकतं. यासाठी आपण रेषांचं लाटणं वापरायचं. पीठ हे पुढं पुढं पटपट सरकतं आणि पापड पटकन लाटून होतात. थोडंसं पीठ घ्यायचं, खूप जास्त पीठ नाही वापरायचं, नाहीतर पापड सगळे पांढरे होतात. अशा पद्धतीने पातळ एकदम पापड लाटून घेतलेला आहे. हा पोळपट याच्यामधून दिसत आहे, इतका असा पातळ लाटून घ्यायचा. पातळ किंवा जाड आपल्या आवडीप्रमाणे लाटा. तळायचे असले तर पातळ पापड चांगले लागतात, भाजून खाणार असला तर थोडेसे जाड ठेवले तरी पण चालतील, म्हणजे आपण गॅसवर पापड भाजतो त्यावेळी करपत नाही. थोडा जाड किंवा पातळ तुमच्या आवडीप्रमाणे करा. तर हे मी असे पातळ लाटून घेतलेले आहेत पापड. आता माझा हात पण याच्यातून दिसत आहे. अशा रीतीने हे पातळ पापड लाटून घेतलेले आहेत. आता याच पद्धतीने आपण अजून पापड लाटून घेऊया. आता आपण एक ट्रिक बघूया की तुम्ही एकट्याने पापड भरपूर कसे लाटता येतील. तर आपण नेहमीप्रमाणे हा गोळा घेतलेला आहे. आता हा लाटून घ्यायचा आणि लाटताना एकदम पापड मोठा लाटायचा नाहीये, छोटे छोटे एक 10-12 पापड लाटून घ्यायचे. अशा पद्धतीने मी एक छोटा पापड लाटून घेतलेले. अशाच पद्धतीने आपण 10-12 पापड लाटायचे आणि असे बाजूला सुकण्यासाठी ठेवून द्यायचे. तर याच पद्धतीने आपण पापड लाटून घेऊया आणि बाजूला ठेवायचं. एक 10 ते 15 मिनिट आपण हे पापड बाजूला ठेवूया. याच्यातील थोडंसं मॉइश्चर आहे ते निघून जाताना पापड थोडेसे कोरडे पडतात. पापड कोरडे पडल्यानंतर आपण पुन्हा एकदा लाटून घ्यायचे, त्याच्यामुळे पापड भरभर लाटले जातात, खूप वेळ लागत नाही. ओले पापड असले तर लाटण्यासाठी खूप वेळ लागतो आणि पोळपटला खाली चिकटून बसतात. तर यासाठी आपण थोडेसे सुके करून घ्यायचे पापड आणि पुन्हा एकदा लाटायचे, त्याच्यामुळे पापड भरभर लाटतात आणि पातळ पण लाटतात. छोटे पापड लाटून घेतले होते ते थोडेसे 10-15 मिनिटानंतर सुकलेले आहेत, थोडेसे कोरडे झालेले आहेत. आता हे पटपट लाटतात ते आपण लाटून घेऊया.
आता ह्याच्यावर कितीही दाब दिला तरी हे चिकटत नाहीत. अशा पद्धतीने. तर ह्याच्यातला पळपट दिसत आहे तरी पण हा उचलल्यानंतर अजिबात चिकटत नाही आहे, कारण हे असे कोरडे झालेले आहेत. तर अशा पद्धतीने हे असे भरभर लाटता येतात. अशा रीतीने हा एकदम पातळ लाटून झालेला आहे. आता हा चिकटलेला नाही आहे अजिबात. कितीही दाब दिला तरी हा चिकटत नाही. मूग डाळ घातल्यामुळे रंग पण एकदम पिवळा धमक आलेला आहे. तर अशा रीतीने हे थोडेसे सुकून घ्यायचे आणि लाटायचे, म्हणजे भरभर पापड लाटून होतात. हा दुसरा पण पापड लाटून झालेला आहे. 10-12 पापड लाटून घेतलेले आहेत. अजिबात एकमेकांना चिकटलेले नाहीत. एकदम परफेक्ट रंगामध्ये आपले पापड तयार झालेले आहेत. आता हे आपण सुकवून घेऊया. आता हे पापड एकसारखे असे वाळण्यासाठी ठेवून देऊया. आता हे घरातच वाळवायचे आहेत, बाहेर उन्हामध्ये वाळवायचे नाहीत. 1 दिवस तरी हे सावलीमध्ये घरामध्ये वाळवून घ्यायचे. उन्हामध्ये पापड घातले तर पटकन वाकडे होतात. डब्यामध्ये मावत नाहीत, डब्यामध्ये जास्त जागा लागते. यासाठी हे सावलीमध्ये सुकवून घ्यायचे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पापडांना उष्णता लागते आणि पापड हलके हलके वाकडे व्हायला लागतात. त्यासाठी काय करायचं, हे थोडेसे असे सुकलेले आहेत तर मी एकावर एक असे गट्टे घालून ठेवलेले आहेत. अशा पद्धतीने पापड जसजसे सुकतील तसतसे आपण एकमेकांवर असे गट्टे घालून ठेवायचे, म्हणजे पापड एकसारखे राहतात, वाकडे होत नाहीत. सर्व पापड लाटून घेतले आणि 1-2 तास उन्हामध्ये वाळवून घेतले. अगदी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे, म्हणजे पापड छान टिकतात. तर पापडाचा रंग अगदी पिवळा धमक आलेला आहे आणि पापड अजिबात असे वाकडे नाही झालेले, एकसारखे पापड राहिलेले आहेत. तर आपले हे लिज्जत पापड असतात, विकतचे पापड असतात, त्याप्रमाणेच हे चवीला लागतात आणि अगदी काळी मिरी वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. अगदी छान दिसत आहेत पापड. तर आपण हे तळून बघूया कसे झालेले आहेत. पापड लाटताना पापडांना पीठ पण थोडंसं कमी लावायचं, म्हणजे पापड पांढरे नाही होत. आता हे मी तेलावर लाटलेले नाही, तेलावर लाटले तर ह्याच्यात कालांतराने कुबट वास येतो. यासाठी तेलावर नाही लाटायचे. कुटताना पण आपण तेल कमी वापरायचं. कमीत कमी तेल वापरून हे पापड बनवायचे, म्हणजे पापडांना वास येत नाहीत आणि छान टिकतात पण. हो ना.